जय महाराष्ट्राची बातमी म्हणजे विश्वासाची हमी। किडनी विक्री रॅकेटमधील पीडित शेतकऱ्याला मदत मिळाली आहे। पीडित रोशन कुळेला शासनाकडून 5 लाखांची मदत देण्यात आली आहे। मुनगंटीवार आणि कुळेंनी जय महाराष्ट्राचे आभार मानले। अवैध सावकारी कर्ज प्रकरणी शेतकरी रोशन कुळेनं किडनी विकली होती। तर याबाबतची बातमी जय महाराष्ट्राला दाखवताच आमदार सुधीर मुनगंटीवारांनी याची दखल घेतली। आपल्या कार्यालयात बोलावून मुख्यमंत्री सहायता निधीतून 5 लाख देण्याचं पत्र दिलं आणि मुख्यमंत्री फडणवीसांनी ते मंजूरही केलं। जिल्हाधिकारी वसुमना पंत यांच्या हस्ते शेतकरी रोशन कुळेला 5 लाखांचा धनादेश देण्यात आलाय। यावेळी शेतकरी रोशन कुळेनं जय महाराष्ट्र आणि सुधीर मुनगंटीवारांचे आभार मानलेत। तसंच सुधीर मुनगंटीवारांनीही जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीने ही बातमी उघडकीस आणली। सतत शेतकरी रोशन कुळेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्याबद्दल जय महाराष्ट्राचे आभार मानले। माननीय देवेंद्रजीच्या आणि महाराष्ट्र सरकारच्या वतीने 5 लाख रुपयाचा चेक हा रोशन कुळे यांच्या कुटुंबाला फुल फुलाची पाकळी म्हणून जय महाराष्ट्र या चॅनलच्या माध्यमातून जो प्रयत्न या कुटुंबाच्या पाठीशी उभं राहून या विषयाला वाचा फोडली आणि नुसतं विषयाला वाचा फोडली नाही तर सातत्याने चॅनलच्या माध्यमातून आपण जो पाठपुरावा केला तर मला व्यक्तिगत रीतीने वाटतं की काही ना काही अशा घटनांना सरकारच्या वतीने एक मदत दिली नाही तर अशा साऱ्या या व्यवस्थेचा भाग बनलेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार उभा आहे हा एक भाव आपण त्यांच्यापर्यंत पोहोचवतो। जो प्रकरण समोर आला आहे त्याच्यात पहिली सरकारची मदत मिळाली आहे ते सुधीर भाऊमुळे मिळाली आहे आणि त्यांची मी खूप आभार आहे। सर्वप्रथम जय महाराष्ट्राने माझी बातमी प्रसारित केली, त्याच्यानंतर माझं प्रकरण बाहेर आलं। जिल्ह्यातील 6 आमदार असून सुद्धा फक्त सुधीर भाऊ एक असं नेतृत्व आहे दीनदलित शोषित पीडितांचे की त्यांनी माझी दखल घेतली आणि मला ऑफिसला बोलावून स्वतः फडणवीस साहेबांसोबत दूरध्वनीवरून हे करून मला मदत मिळवून दिली। त्याबद्दल मी सुधीर भाऊचे पण आभारी आहे, तसेच फडणवीस साहेबांचे पण आभारी आहे।